हा दादा. ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याला ग्राउंड झालं ना यारो नागपूर आर्मी रॅली भरती कामठी या ठिकाणी. हो तर कशा प्रकारे झालं? सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री किती वाजता त्या ठिकाणी झाली होती? दादा एंट्री तर रात्री आमची जसं आम्ही म्हणजे 2 पेपर निघले ना. 2 पेपर. हा हा 2 पेपर हो निघाले होते त्याले. तसे 12 हो वाजतापासून झाली होती जे जीडी वाले पोरं होते. हो. हा हा हा. आणि तुमची जसं किती आमची वाजता झाली होती एंट्री? तुमचे 2 पेपर पास झाले होते तर? हो आधी त्यांचे 1 पेपर निघाला, त्यांना 12 वाजतापासून स्टार्टिंग केली एंट्री. हा हा हा. मग जे 2 पेपर त्यांना लास्ट मध्ये पाठवतात 1:30 वाजता नाही का. हा हा 1:30 वाजता नंतर. हो आम्हाला 1:30 ते 2च्या विषयात आम्हाला पाठवतात ते अंदर. हा हा हा. अंदर आम्हाला हॉल तिकीट ठेवा देतात. चांगला लागते का आमची हॉल तिकीट आहे दादा. हा हा हा. मग आम्हाला ते सीधा बसमध्ये बसवतात. हा बसमध्ये बसवते. हा हा. मग डायरेक्ट आपल्या रनिंगच्या पॉईंटवर नेतात, बॅगिंग ठेवायला लावतात. हा हा. आणखीन ते सांगतात इकडे रनिंगसाठी आणतात. हो मग आम्हाला रनिंगच्या पॉईंटवर नेतात. हा तुमच्या ट्रॅक म्हणजे हा. ग्राउंड नाही आपला सॉरी रोड नाही सडक का. सडक आहे ना ते? हो पुरा सीधा रोड आहे. 2 ब्रेकर आहेत रोडावर, जास्त काही नाही. हा हा हा. आणि रोडाकडे लेकिन लाईट काय नसत दादा, तेवढे नाही आमच्याकडून लाईट वगैरे म्हणजे अंधार आहे का रोडवर काही मधल्या ठिकाणी? अंधारच आहे दादा. हा हा. अंधारच आहे. अंधार लाईट आहे. नसत तिथे. हा हा हा. असं इतके बितके लाईट आहेत 2-3 फक्त. हा हा. बाकी अंधार आहे. हा गेला हा. तू म्हणजे असं 1600च्या पॉईंटवर गेल्या. हा हा. जागेवर करायचं जसं आपण नेलं ना हॉल तिकीट. हा हा हा. तेव्हा ते म्हणतात सेटअप करा, बसमध्ये बसवतात, तिकडे नेतात. मग हा हा हा. मग तेवढ्यात जाऊन सांगितलं तुम्हाला 1 मिनिट जात ते वॉशरूम करा नाही तर काहीच करा म्हणतात. हा हा. मग एका आता ते बॅचमध्ये रोडवर असतं. किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे? 100 सोडतात दादा ते. 100. 2 पेपर हो पास झाले 100. तरी 100 पोरं सोडत आहे. हो म्हणजे आता 60 पेपर म्हणजे 60 व्यक्तीचे पेपर निघाले 2. हा 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 हा. तर 30 मुलं ज्यांचे 1 पेपर त्यांना पण मिक्स करतात इथं. 100 त्यांना पण कम्प्लीट करतात. हा हा हा. असं करतात ते. आणखी मग हा जसं 100 5 पर्यंत म्हणतात. हा हा. सेकंड 5-45. हा म्हणजे एका किती पोरं? 100 पोरं रनिंगसाठी सोडले होते. हो आणि 100 पैकी टोटल किती पोरांनी रनिंग काढली होती? टोटल दादा ते 75 मुलांनी रनिंग काढली होती. बाकीचे थकले. टोटल 75 पोरांनी. 75-70 पोरांनी काढले, बाकीचे हा हा. थकले. आणि ऍक्सिडेंटचे किती पोरं होते तुमच्या ह्याच्यात? ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढली होती तुम्ही तर? दादा 24 मुलं होते आमच्या ह्याच्यात. 24 पोरं होते आहे ना? आणि सेकंड ग्रुपमध्ये किती पोरं होते? सेकंड ग्रुप मध्ये दादा ते 18 काहीतरी व्यक्ती होते. हा हा. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये किती पोरं होते? तिसऱ्यामध्ये ते जवळपास होते कम से कम 19 ते 20 होते दादा ते. हा हा. आणि चौथ्या ग्रुपमध्ये किती होते? चौथ्यामध्ये पण 24 होते का 22-23 होते. हा हा. म्हणजे टोटल 75 प्लस पोरं पास केली. हो. हा हा. आणि ऍक्सिडेंटसाठी काय टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे? पुरं करेक्ट टायमिंग? बरेच टाइम दादा ते 5:30 सांगतात आपल्याला. हा हा. 5:30 सांगतात की तिथं? तेवढा टाइम देत नाही ते. 5-15 मिनिट आतमध्ये घेतात ते. हो काय? म्हणजे जो रिअल टाइम आहे ऍक्सिडेंटचा जो टाइम आहे हा 5 मिनिट 15 सेकंदच आहे. हो. हा हा. तशी ते सांगते आर्मीला की बा 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ऍक्सिडेंटचा टाइम आहे. पण नाही देत तसा ते. तसा देत नाही आहे ना. हा हा हा. हा तसा जो टाइम आहे तो जो रिअल जो टाइम आहे 5 मिनिट 15 सेकंड पर्यंत आहे ऍक्सिडेंटचा. हो दादा. हा हा. आणि सेकंड ग्रुपसाठी काय टाइम होता अंदाजाने त्याला? 5-15 ते झाले ते 15-30 दादा नाही का ते. हा हा हा. 15-30 त्यांना होतं. हा 15-30 सेकंड वाल्यांना सेकंड ग्रुप वाल्यासाठी होतं 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड. हो त्याला ते होतं. हा हा हा. थर्डला पण ते असं 15-15 सेकंड वाढवलं त्यांना, जास्त नाही. हा हा हा. 15-15 सेकंड वाढवले त्यांना प्रत्येक ग्रुपला. हो हो दादा. हा हा. आणि तिसऱ्या ग्रुपला 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत घेतले सर. हो हो. आणि चौथा ग्रुपला 6 मिनिटांमध्ये बंद. 6 मिनिटापर्यंत आहे ना चौथा ग्रुप? हा हा. अशा प्रकारे म्हणजे टाइम चालू आहे. म्हणजे 6 मिनिटापर्यंत टाइम आहे तिथं रिअल टाइम. हो दादा. हा हा. आणि रनिंग झाल्यानंतर काय प्रोसेस त्या ठिकाणी होती? बायोमेट्रिक्स पहिलेच घेतली होती त्यांनी रनिंगच्या अगोदर की रनिंग झाल्यावर घेतली होती? नाही आधी रनिंग घेतली, मग बायोमेट्रिकला बसवलं त्यांना. हा हा. रनिंग झाल्यावर बायोमेट्रिक झाली. हो मग त्यांना वरतं हॉलमध्ये नेला, तिथे आम्हाला झोपवला. हा हा. झोपा म्हणतात तुम्ही, मग जसे सकाळी झाली नाही का 5 वाजता गेली. हा हा हा. मग ते पुलअप्सवर नेतात आम्हाला, भीम मारायला लावतात, गड्डा कुदायला लावतात आधी. पहिले लॉंग जम्प घेतली होती की पुलअप्स घेतली होती? पहिले लॉंग जम्प, मग बॅलन्सिंग. हा हा. झिगझॅग. हो. हा झिगझॅग झाल्यावर पुलअप्स. पुलअप्स दादा. हा हा. 10 पुलअप्स घेतल्या जातात काय? हो 10 बरोबर. आणि लाकडाचा आहे की लोखंडाचा आहे पाईप? लाकडाचे पूर्ण लाकडाचे.
हा हा. पुलपचा चांगला जात असेल ना तिथं लाकडाचं असल्यामुळे. हो दादा, हो, बरोबर जातात चांगले. हा हा. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन काय प्रोसेस होती तिथं पुलप्स वगैरे झाल्यावर? हाईट वगैरे? हो, हाईटची सॉरी सर. हाईट स्टार्टिंगला पण हाईट घेताय म्हणते स्टार्टिंगला जेव्हा हो, हा हा 168 सेंटीमीटर. स्टार्टिंगला हाईट घेतात ते. हा हा. ज्यांची हाईट नाही झाली त्यांचा पण ग्राउंड होता काय स्टार्टिंगला? नाही तसं नाही दादा. हा हा. जे जास्त कमी हाईट आहे हा हा. जास्त कमी. त्यांना ते डायरेक्ट कमी बाहेरून काढतात, पण याचे जसा बरोबर भरती येईल मध्ये नाही का, हा हा हा. त्यांना रनिंग मारून देतात ते. हा हा हा. पण नंतर मग ते जसं रनिंग झाली मग आपल्या ते बायोमेट्रिक करतात. हा मग हा. ते आपल्याला हाईट वेट नाही का, हा हाईट वेट बरोबर आहे. मग चेस्ट बघतात, मग आपण पुलिस मारायला जातात. हा हा. तिकडून ते चेस्ट घेऊन सर्व बघतात आपली चेस्ट बरोबर आहेत का. आणि हाईट किती घेतल्या जात इथं? दादा हाईट 165 म्हणलं पण 168 न मागता 170 मागत आहे. 170 मागत आहे ते? हो. हा. रिअल जो जे हाईट घेता अंदर 170 सेंटीमीटर घेताय ते? हो दादा, 170 168 म्हणतात ते. हो, पण 170 घेतल्या जात आहे. हो, 170 169 असं चालू केलं त्यांना हाईट. हो काय, म्हणून जास्त पूर्ण हाईट मध्ये कटले त्या दिवशी. हो दादा, हाईट मध्ये आमची हाईट मध्ये पण काढतात, वजन मध्ये पण खूप मुलं कटले. म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढणारे पूर्ण हाईट मध्ये कटले ना? कटले. आणखी जे वजन मध्ये खूपसे मुलं कटले. हा, वजन 50च्या वर तर पाहिजे. हो, 50 प्लस. हा, 50च्या जर खाली असेल तर डायरेक्ट फेल केलं जातं, डायरेक्ट कटून गेली. 50च्या प्लसच पाहिजे दादा. हा हा, 50च्या प्लसच पाहिजे. आणखी मग हे झाल्यानंतर डॉक्युमेंटची प्रोसेस असेल हे झाल्यानंतर? हो, झाला मग चेस्ट मागतात आपली. चेस्ट मध्ये पण खूपसे मुलं काढत आहेत. हा, चेस्ट मध्ये पण पोरं काढत आहे काय? हो, खूप काढले तिथे तर. तशी छाती 76 मागत आहे ते, तर रिअल मध्ये 76च घेताय की जास्त घेताय छाती? नाही 76 नाही, म्हणजे 76 83 मागत असते नाही का. हा, छाती 76 फुगून 5 सेंटीमीटर असं. हो, कधी कमी असायची चालते, मग जास्त पण कमी नाही. छातीमध्ये खूपसे मुलं कटले दादा. हा, छातीबंद मध्ये पण जास्त पोरं कटले रनिंग काढून. हा हा. आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंटची प्रोसेस होत आहे. हो, डॉक्युमेंटला दादा पूर्ण दिवस. आणि डॉक्युमेंटला पहिले थंब घेतला जात आहे ना? हो. आणि डॉक्युमेंट जे लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, फोटो झालं, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि नोटरी, हे सर्व डॉक्युमेंट. आणि जर समजा कॅरेक्टर सर्टिफिकेट जर समजा नसेल एखाद्या जोड तर त्याला टाइम वगैरे दिला जात काय? हो दादा, टाइम मिळतात. टाइम आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतल्याच जात आहे तिथं, आहे ना? पोलीस व्हेरिफिकेशन. हो दादा. हा, कंपल्सरीच आहे. आणि रहिवासी दाखला जर समजा नसला एखाद्या जवळ? रहिवासी दाखला तर म्हणत नाही ते, पण असला पाहिजे. हा हा, नसलं पाहिजे. मला 8वीची टीसी मागितलं नव्हती, पण माझ्याकडे होती. मग नंतर मला त्यांनी म्हणलं 8वीची टीसी दे, म्हणजे आपला मार्कशीट नाही का. हा, मार्कशीट. तर मग त्याला 8वीची मार्कशीट त्यांनी दिली. मग आधी नाही मागत काही डॉक्युमेंट, काही डॉक्युमेंट नंतर पण मागतात. हो ना. आणि हे सर्व ओरिजिनल आणि झेरॉक्स किती लागत आहे तिथं? झेरॉक्स त्याला 2 पडत लागत आहेत. हा हा, 2 लागत आहेत. अंदर पण झेरॉक्सची मशीन आहे, काही टेन्शन नसते तिथं. हा हा, बरोबर आहे. अशा प्रकारे प्रोसेस आहे. अशा प्रकारे दिवसभर प्रोसेस चालते. हो दादा. हा हा, धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. थँक्यू दादा. हा हा, एवढंच आहे ना प्रोसेस ग्राउंडच्या अंदरची? हो, जसं आपले आता डॉक्युमेंटसाठी आपण जातो ना दादा. हा हा हा, पोरांना केळं देतात 4 नाही का. हा हा हा, त्याच्या केळं पाणी देतात, या बाबा खा झोपा. हो का, अंदर देते का ते केळं वगैरे? हो ना, अंदर दुकान म्हणजे अंदर एक कॅन्टीन इथे ठेवलं नाही का. हा, कॅन्टीन मध्ये ठेला आहे. स्टॉलवाला आहे, तुम्ही घेऊन खाऊ पण शकता. बाकी अंदर जेवण वगैरे काही भेटत नाही का समजा? हो, भेटत आहे. 100 रुपये थाली आहे. हा, थाली आहे 100 रुपये. हा हा, अशा प्रकारे प्रोसेस आहे ग्राउंडच्या अंदरची. हो दादा.